रामकृष्ण हरी नमस्कार. अवघा रंग एक झाला या भक्तिमय अशा भजन मालिकेमध्ये विठू माऊलीचं स्मरण करत मी कार्तिकी कल्याणची गायकवाड पिसे तुम्हा सर्वांचा आजच्या प्रसन्न सकाळी अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली ईश्वराचे स्मरण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. नामामध्ये मनातील इच्छा पूर्ण होतात. भक्तीचा निषेध करणारी प्रजाती ही निंद्य आहे. श्रीहरीने उपमन्यू बाळाला दुधाच्या सागरात कोंडले होते. आपल्या नामासाठी या हरीने शंकसुरा मागे लागून त्याचे पोट फाडून 4 वेद परत मिळवले होते. माऊली नामाचा महिमा हा जगप्रसिद्ध आहे. नामाने मनुष्याचा उद्धार होतो. चला तर याच नामस्मरणामध्ये दंग होऊया. सुरुवात करूया आजच्या भजनाला. जन्म आणि मृत्यू या 2 गोष्टी कोणालाही चुकलेल्या नाहीत. जो जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. देवाघरून येणं म्हणजे जन्म आणि देवाघरी जाणं म्हणजे मृत्यू. पण या दोन्हींमधला फरक आणि अंतर म्हणजेच जीवन आहे. हे जीवन ज्याला जगता आलं त्याला सगळं साध्य झालं. आणि म्हणूनच संत कबीरदास म्हणतात, हे मनुष्या तू कितीही धाव कितीही पळ पण शेवटी तुला या मातीतच विलीन व्हायचंय. कारण आखिर मिट्टी में मिल जाना है. ये तनु मुंडना बे मुंडना बे, ये तनु मुंडना बे मुंडना बे मुंडना, ये तनु मुंडना बे मुंडना बे मुंडना, ये तनु मुंडना बे मुंडना बे मुंडना, आगे मिट्टी में मिल जाना, आगे मिट्टी में मिल जाना. ये तनु मुंडना बे मुंडना बे मुंडना, ये तनु मुंडना बे मुंडना बे मुंडना. मिट्टी कहे कुम्हार को, मिट्टी कहे कुम्हार को, बे तुम क्यों रोंदे मुझको. एक दिन ऐसा आएगा कि, एक दिन ऐसा आएगा कि मैं गाड़ूंगी तुझको. ये तन मुंडना बे मुंडना बे मुंडना. लकड़ी कहे सुतार को, लकड़ी कहे सुतार को, बे तुम क्यों छेदे मुझको. एक दिन ऐसा आएगा कि, एक दिन ऐसा आएगा कि मैं जलाऊं तुझको. ये तनु मुंडना बे मुंडना बे मुंडना, ये तनु कपड़ा कहे दर्जी को, कपड़ा कहे दर्जी को, बे तुम क्यों फाड़े मुझको. एक दिन ऐसा आएगा कि, एक दिन ऐसा
मिट्टी में मिल जाना, मिट्टी में मिल जाना। ये तन मुंडना बे मुंडना बे मुंडना, ये तन मुंडना बे मुंडना बे, ये तन मुंडना बे मुंडना बे, ये तन मुंडना रामकृष्ण हरी. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग म्हटला की कारुण्य आलंच, किंवा कधी कधी आर्त भावना ही भगवंताप्रती असावी, ती इतक्या निष्ठेनं यावी की स्वतःला कर्महीन मतिहीन सुद्धा म्हणून घ्यावं ते जगद्गुरु तुकोबारायांनी. अर्थातच ज्ञान कितीही असू देत, पण भक्तीपुढे ते फिकच. म्हणून भक्तिभाव श्रेष्ठ ठरावा आणि तोच जगद्गुरु तुकोबारायांच्या मुखारविंदातनं ऐकायला यावा की भगवंता तू पतित पावन आहेस ना रे, मग मी शिणलोय, माझ्या हाकेला साथ दे, माझ्या हाकेला ओ दे, आणि माझ्यासाठी ये रे पांडुरंगा, माझ्यासाठी ये. असं गोड आणि सुंदर असं वर्णन यावं ते जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाद्वारे. तू माय बापा पंढरीच्या राया, येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. तुझ वीण क्षीण वाटे, तुझ वीण क्षीण वाटे, क्षीण झाली काया. तुझ वीण क्षीण वाटे, क्षीण झाली काया, क्षीण झाली काया. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. यातिहीन मतिहीन कर्महीन माझे, यातिहीन मतिहीन कर्महीन माझे, सर्व सोडून यालाज आ सर्व सोडून यालाज शरण आलो तुझ, सर्व सोडून यालाज शरण आलो तुझ, शरण आलो तुझ तुझ. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया, येई गा तू माय बापा पंढरीच्या राया. दीनानाथ दीनवंदू
नाम तुम्हा साजे दीनानाथ दीन बंधू नाम तुम्हा साजे दीनानाथ दीन बंधू नाम तुम्हा साजे पतित पावन ऐसी ब्रिदाबळी गाजे पतित पावन ऐसी ब्रिदाबळी गाजे ब्रिदाबळी गाजे आ आ येई गा तुम्हाया बापा पंढरीच्या राया येई गा तुम्हाया बापा पंढरीच्या राया विटेवरी नीट उभा कटेवरी कर विटेवरी नीट उभा आ आ उभा आ आ विटेवरी नीट उभा कटेवरी कर तुका म्हणे तुची माझा तुका म्हणे तुची माझा सखा निरंतर तुका म्हणे तुची माझा सखा निरंतर सखा निरंतर निरंतर येई गा तुम्हाया बापा पंढरीच्या राया येई गा तुम्हाया बापा पंढरीच्या राया तुझ वीण शीण वाटे तुझ वीण शीण वाटे शीण झाली काया शीण झाली काया येई गा तुम्हाया बापा पंढरीच्या राया येई गा तुम्हाया बापा पंढरीच्या राया पंढरीच्या राया पंढरीच्या राया रामकृष्ण हरी. हिंदुस्थानात सांप्रदायिक गुरु शिष्य नात्याला एक आगळं वेगळं महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की गुरु शिष्याचं नातं हे पिता पुत्र आई पुत्र किंवा पती पत्नीपेक्षाही जास्त निकटचं नातं आहे. हे एकमेव नातं आहे जे आपल्याला आयुष्यामध्ये सद्विवेक आणि सद्विवेक बुद्धी प्रदान करते आणि त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील अंधकाररूपी अज्ञान जे आहे ते दूर करते. गुरु हे आपले आयुष्याचे मार्गदर्शक असतात आणि आयुष्य खऱ्या अर्थाने कसं जगावं हे देखील आपल्याला वारंवार शिकवतात. यानंतर पुढील सुंदरशी रचना संत एकनाथ महाराजांची आणि या रचनेमध्येही गुरूंचं महात्म्य जे आहे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर ऐकूयात ही सुंदरशी रचना. ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ
नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बाबा गुरु कृपा घना तोडिया बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरुराया तुझ नमो 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 सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्याधार गुरुराव त्रैलोक्याधार गुरुराव त्रैलोक्याधार गुरुराव गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी ज्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नि नेण तिजा रूपा रवी शशी अग्नि नेण तिजा रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद तुझ नमो तुझ नमो स्वप्रकाश रूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो एका जनार्दनी गुरु परब्रह्मा एका जनार्दनी गुरु परब्रह्मा तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा तुझ नमो तुझ नमो दयाचे परिणाम सदा मुखी तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा
सद्गुरु समर्था अनाथांच्या नाथा तुझ नमो 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 रामकृष्ण हरी. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की मना वासना दुष्ट कामा न ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे, मना सर्वथा नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो. इतरांविषयीची वाईट भावना पापवृत्ती माझ्या मनाला शिवसुद्धा देऊ नको, असं रामदास स्वामी मनावर संस्कार करतात. आणि यानंतरची रचना मित्रत्वाची महती सांगणारी रचना आहे. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. चित्त शुद्ध असल्यावर जर आपण मैत्री केली, प्राण्यांवर जरी दया केली, प्राण्यांशी जरी मैत्री केली, तरीही ते आपल्याला हिंसा पोहोचवणार नाही. पण कधी, जेव्हा चित्त आपलं शुद्ध असेल तेव्हा. ऐकूयात पुढची रचना. ओ चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, ओ चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया, व्याघ्रहीन खाती सर्पतया. चित्त शुद्ध तरी विशते अमृत अगाधते हित, विशते अमृत अगाधते हित, अकर्तव्यनीत अकर्तव्यनीत होय सदा. चित्त शुद्ध तरी
शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रहीन खाते सर्पतया व्याघ्रहीन खाती सर्पतया चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती चित्त शुद्ध तरी चित्त शुद्ध तरी चित्त शुद्ध तरी रामकृष्ण हरी. एखादं कमळ पकडायचे असं ठरवून भुंगे कधीही भ्रमण करत नाही किंवा भुंगे जमावेत म्हणून कमळ कधीही फुलत नाही. फुलणं हा कमळाचा धर्म आणि भुलणं हा भुंग्याचा. माणूस कधी भुलतो, एकतर तो मूर्छित असेल तेव्हा किंवा एकतर व्यसनात असेल तेव्हा. पण नाथ महाराज म्हणतात की व्यसनातही नाही भुलायचे आणि मूर्छित तर आपण नाहीच आहोत. आपल्याला भुलायचे आहे ते हरीने वाजवलेल्या वेणूच्या नादामध्ये. सामान्य माणसाने जर बासरी वाजवली तर आपण त्याकडे लगेच आकर्षित होतो, परंतु इथे तर साक्षात श्रीकृष्ण परमात्मा बासरी वाजवत असताना सर्व गायी चारायच्या विसरायच्या. ज्या काही सुना होत्या त्या सासू सासऱ्यांची सेवा करत असलेलं विसरायच्या, पतीची सेवा सोडून. काही तर अगदी आपल्या बाळाला स्तनपान करत असताना ते सोडून सुद्धा कृष्णाच्या बासरीकडे धावत यायच्या. अशा या कृष्णाची बासरी मनाला वेड लावणारी आहे. त्या वेणूच्या नादामध्ये मनुष्य भुलून जाईल यात नवल नाही. म्हणून ऐकूया सुंदर अशी गवळण. भुलविले वेणू नादे, वेणू वाजविला गोविंदे. भुलविले वेणुनादे, भुलविले वेणुनादे, वेणुवाजविला गोविंदे, वेणुवाजविला गोविंद गोविंदे, वेणुवाजविला गोविंदे. पांगुळले पांगुळले यमुना जळ, पांगुळले यमुना
पक्षी राहिले निछळ, पक्षी राहिले निछळ, भुलविले वेणुनादे, भुलविले वेणुनादे, वेणुवाजविला गोविंदे, वेणुवाजविला गोविंदे, वेणुवाजविला गोविंदे. तृणचरे लुब्ध झाली, तृणचरे लुब्ध झाली, पुछ पाहुनिया ठेविली, पुछ पाहुनिया ठेविली, पुछ पाहुनिया ठेविली, पुछ पाहुनिया ठेविली, भुलविले वेणुनादे, भुलविले वेणुनादे, वेणुवाजविला गोविंदे, वेणुवाजविला गोविंदे, वेणुवाजविला गोविंदे. नादन समय, नादन समय त्रिभुवनी, नादन समय, नादन समय त्रिभुवनी. आ नादन समय त्रिभुवनी, एका भुलला जनार्दनी, एका भुलला जनार्दनी, भुलविले वेणुनादे, भुलविले वेणुनादे, वेणुवाजविला गोविंदे, वेणुवाजविला गोविंदे. पांगुळले, पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निछळ, पक्षी राहिले निछळ, भुलविले वेणुनादे, भुलविले वेणुनादे, वेणुवाजविला गोविंदे, वेणुवाजविला गोविंदे, वेणुवाजविला गोविंदे, गोविंदे गोविंदे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. माऊली, अनेक पातकी आणि महादोषी केवळ नामामुळे तरले. प्रल्हादाने नुसते नारायण नाम धारण केले तर हरीने त्याचे अग्निपाण्यापासून रक्षण केले. नामाची कीर्ती सांगावी तितकी कमीच आहे. पण आज मात्र इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.